5 डिसेंबरला मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर रविवारी 15 डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. रविवारी नागपूरमध्ये संध्याकाळी 4 वाजता महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नागपूरमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपच्या 19, अजित पवार गटाच्या 9 तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या 11 आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून 9, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 6 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. फडणवीसांच्या 3.0 सरकारमध्ये संधी मिळालेले नवीन चेहरे कोणते आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 16 डिसेंबर पासून महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी 15 डिसेंबरला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1991 मध्ये शिवसेना फुटली. त्यावेळी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. तेव्हा छगन भुजबळ यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडला होता. त्यानंतर 33 वर्षांनी रविवारी नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रविवारच्या शपथविधी सोहळ्यात 20 आमदारांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे सगळ्यात जास्त 9 आमदार आहेत. भाजपकडून मंत्रिपदाची पहिल्यांदाच संधी मिळालेलं पहिलं नाव आहे ते म्हणजे नितेश राणे यांचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे चौथ्यांदा आमदार झालेत. मागील काही वर्षात भाजपचा हिंदुत्वाचा ब्रँड म्हणून महाराष्ट्रात नितेश राणेंचा उदय झालाय. त्यांची मंत्रिपदाची ही पहिलीच टर्म असणार आहे. भाजप कोकणात ठाकरे गटाला शह देण्यासाठी नितेश राणेंचा प्रभावीपणे वापर करू शकतं असं बोललं जात आहे. पुढचं नाव आहे ते माधुरी मिसाळ यांचं. पुणे जिल्ह्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ चौथ्या वेळेस आमदार झाल्यात. त्यांची मंत्रिपदाची ही पहिलीच टर्म असणार आहे. पुणे शहरातील एक महत्त्वाचा चेहरा आणि महिला म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचं बोललं जात आहे. मिसाळ यांना संघाचा असणारा पाठिंबा आणि पुणे जिल्ह्यात भाजपची मजबूत झालेली वोट बँक यांच्यामुळे माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जात आहे. यानंतरचं नाव आहे ते मेघना बोर्डीकर यांचं. परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून मेघना बोर्डीकर सलग 2 टर्म निवडून आल्यात. पंकजा मुंडे गटाच्या असणाऱ्या मेघना बोर्डीकर मराठवाड्यातील मराठा चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्या मंत्री म्हणून पहिल्यांदाच शपथ घेत आहेत. मराठा चेहरा असल्यामुळं मराठवाड्यात भाजपचा बेस वाढवण्यासाठी मेघना बोर्डीकर यांचा भाजपला फायदा होऊ शकतो. पुढचं नाव आहे ते पंकज भोयर यांचं. वर्धा विधानसभेतून पंकज भोयर सलग 3ऱ्यांदा निवडून आलेत. मंत्री म्हणून पंकज भोयर पहिल्यांदा शपथ घेत आहेत. विदर्भातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून पंकज भोयर यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी वर्धा जिल्ह्यातील 4च्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपनं विजय मिळवल्यामुळं वर्धा जिल्ह्याला पंकज भोयर यांच्या रूपानं मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जात आहे. आगामी काळात फडणवीस यांना विदर्भात भोयर यांच्या रूपानं महत्त्वाचा चेहरा मिळाल्याचं बोललं जातं. यानंतरचं नाव आहे ते जयकुमार गोरे यांचं. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणखटाव मतदारसंघातून सलग 4थ्या वेळी विजयी झालेत. पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागलेली असून जयकुमार गोरे हे माळी समाजातून येतात. देवेंद्र फडणवीस यांची माइलस्टोन ठरलेली जलयुक्त शिवार या योजनेची मूळ कल्पना आणि सुरुवात जयकुमार गोरेंनी केल्याचं सांगण्यात येतं. माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या प्रयत्नातून गोरेंना मंत्रिपद मिळाल्याची चर्चा आहे. भाजपकडून शपथ घेतलेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे संजय सावकारे. संजय सावकारे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेतून 4थ्या वेळी आमदार झालेत. दलित समाजातून येणारे संजय सावकारे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. भाजपकडून पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे आकाश फुंडकर. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभेतून आकाश फुंडकर सलग 3ऱ्यांदा निवडून आलेत. आकाश फुंडकर यांची मंत्रिपदाची ही पहिलीच टर्म आहे. फुंडकर फडणवीस यांच्या यंग ब्रिगेडमधील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच विदर्भातील महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्याचं बोललं जात आहे. यानंतरचं नाव आहे ते म्हणजे शिवेंद्रराजे भोसले. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा शिवेंद्रराजेंचा प्रवास राहिलाय. 5 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही शिवेंद्रराजेंना आतापर्यंत कुठलंच मंत्रिपद मिळालं नव्हतं. शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात मराठा बेस वाढवण्यासाठी भाजपला त्यांचा उपयोग होऊ शकतो असं बोललं जातं. सातारा जिल्ह्यावर महायुतीनं विशेष प्रेम दाखवल्याच्याही चर्चा होत आहेत. यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे अशोक उईके. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभेतून सलग 3 टर्म अशोक उईके निवडून आलेत. उईके हे आदिवासी समाजातून येतात. त्यामुळं आदिवासी चेहरा म्हणून त्यांना संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. तसंच उईके हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.
मागील काही वर्षात उईके यांनी आदिवासी समाजात आपला चांगला वोटबेस तयार केलाय. त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याचं बोललं जात आहे. आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून एकूण 6 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे संजय शिरसाट. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची बाजू मांडणारे संजय शिरसाट यांची आता मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या शिरसाट यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र अजित पवार गट सोबत आल्यानं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं. असं असतानाही त्यांनी संयम बाळगला. शेवटच्या क्षणी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून 2009 पासून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. एकीकडे संभाजीनगर जिल्ह्यातून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झालेला असताना शिरसाटांना मात्र मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. यानंतरचं नाव आहे ते भरत गोगावले यांचं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळं शिंदेच्या पहिल्या मंत्रिमंडळात गोगावलेंचं नाव निश्चित मानलं जात होतं. पण त्यानंतर झालेल्या विस्तारातही त्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली. महायुती सरकारमध्ये पहिल्या दिवसापासून मंत्रिपदाची आशा असलेल्या गोगावलेंची अखेर एसटी महामंडळावर बोळवण करण्यात आली होती. त्यातून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला गेला होता. तरी ते मंत्री झाले नव्हते. आपला मंत्रिपदाचा कोट रेडी आहे असं सांगणाऱ्या गोगावलेंचं मंत्रिपदाचं स्वप्न अखेर आता पूर्ण झालंय. गोगावलेंचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी आता रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे की भरत गोगावले यावरून वादंग रंगण्याची चिन्ह आहेत. यानंतर शिंदेंकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे प्रकाश आबिटकर यांचं. राधानगरी मतदारसंघातून 2014 पासून सलग 3 टर्म आमदार असलेल्या प्रकाश आबिटकरांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. एकीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांची ताकद असतानाही यंदा महायुतीनं महाविकास आघाडीचा 10-0 असा सुपडा साफ केला. यंदा शिंदेंनी कोल्हापुरात विशेष ताकद लावत आपले राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके अशा सगळ्या उमेदवारांना निवडून आणलं. राधानगरीमधून आमदारकीची हॅट्रिक केलेल्या प्रकाश आबिटकर यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिल्यास त्यांना मंत्रिपदाचा बॅकलॉग भरून काढला जाईल असा शब्द दिला होता. शिंदे यांनी मंत्रिपदाचा दिलेला हा शब्द आता पूर्ण केलाय. शिंदेंकडून संधी मिळालेलं नवीन नाव आहे ते म्हणजे प्रताप सरनाईक. ठाण्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघात सलग 4 वेळा आमदार राहिलेल्या प्रताप सरनाईक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. राजकारणात येण्याआधी ते बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. नगरसेवक म्हणून राजकीय सुरुवात करणारे सरनाईक 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी शिवसेना बंडात एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांची प्रथमच मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. बंडाच्या आधी भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणारे पहिले नेते सरनाईक होते. त्यानंतर काहीच दिवसात शिवसेनेत बंड झालं होतं. शिवसेनेकडून पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल हे 2019 मध्ये रामटेकमधून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यात आशिष जयस्वाल यांचाही समावेश होता. त्यानंतर 2024च्या विधानसभेसाठी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ते धनुष्यबाणावर आमदार म्हणून निवडून आले. सुनील केदार यांना आणि त्यांच्या गटाला नेस्तनाबूत करण्याचं काम जयस्वाल यांनी केल्याचं बोललं जातं. विदर्भातील सेनेचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. विदर्भात सेनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं जयस्वालांना संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. यानंतरचं नाव आहे ते योगेश कदम. आमदार योगेश कदम हे रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेत. ते शिवसेनेचे फायरब्रँड नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत. रामदास कदम यांनी बंडानंतर शिंदेची साथ देत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यामुळं या पितापुत्राच्या जोडीला न्याय देण्यासाठी रामदास कदम यांच्या मुलाला संधी दिल्याचं बोललं जात आहे. यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 5 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी देण्यात आलेलं नाव आहे ते म्हणजे नरहरी झिरवाळ यांचं. झिरवाळ यांना दादांकडून मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. शिंदे सरकारच्या काळातही या पदाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. अजित पवार गटाचा प्रमुख आदिवासी चेहरा म्हणून झिरवाळ यांची ओळख आहे. नरहरी झिरवाळ यांनी रविवारी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांनी इंद्रनील नाईक यांनाही पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी दिली आहे. इंद्रनील नाईक हे पुसदमधून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत. गेल्या 5 वर्षात इंद्रनील नाईक हे दोन्ही सत्तेसोबत होते. महाविकास आघाडीत असताना त्यांनी अजित पवारांच्या बंडाला साथ दिली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाची आस होती, मात्र ते मंत्रिपदापासून वंचित राहिले. आता फडणवीस सरकारमध्ये
इंद्रनील नाईक यांना स्थान देण्यात आलंय. आता त्यांच्या रूपानं नाईक घराण्याला पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जातंय. यानंतर अजित पवारांकडून नव्यानं संधी देण्यात आलेलं मंत्रिपदासाठीचं नाव आहे ते म्हणजे बाबासाहेब पाटील. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांची ही पहिल्यांदाच मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. बाबासाहेब पाटील 2009 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय समाज पक्षाकडून आमदार झाले होते. त्यानंतर 2019 आणि आता 2024 मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर अहमदपूर विधानसभेतून निवडून आलेत. लातूर जिल्ह्यातल्या संस्थात्मक राजकारणावर त्यांचा चांगला होल्ड असल्याचं बोललं जातं. त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केलंय. अजित पवारांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात चांगला विकास निधी खेचून आणला होता. आता त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याचं बोललं जातं. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील यांनाही पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून एकीकडे शिंदेंनी शंभूराज देसाईंना तर भाजपनं जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसलेंना संधी दिल्यानंतर साताऱ्याला 4थं मंत्रिपद देण्यात आलंय. वाईचे 4 वेळा आमदार झालेले मकरंद पाटलांना दादांनी मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण केलाय. एकीकडे त्यांचे बंधू नितीन पाटलांना राज्यसभेची खासदारकी तर मकरंद पाटलांना मंत्रिपद मिळालंय. वाई विधानसभेत कारखाना आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपलं वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या मकरंद पाटलांवर दादांनी आता विश्वास दाखवलाय. दादांकडून पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळालेलं शेवटचं नाव आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटे. एकीकडे नाशिक जिल्ह्यातून भुजबळांचा पत्ता कट झालेला असताना माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांना मात्र दादांनी मंत्रिपदाची संधी दिली आहे. माणिकराव कोकाटे हे मराठा समाजातून येतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे 5व्यांदा सिन्नरचे आमदार झाले. शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशा 4ही पक्षांमध्ये माणिकराव कोकाटे होते. विधानसभेच्या प्रचारावेळी तुम्ही माझ्या विधानसभेत उभं राहा, निवडून याल असं कोकाटे यांनी अजितदादांना सांगून आपला मतदारसंघावर किती होल्ड आहे हे दाखवून दिलं होतं. आता कोकाटे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेत. तर हे होते फडणवीसांच्या 3.0 मंत्रिमंडळात संधी मिळालेले 20 नवीन चेहरे. तुम्हाला फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा संधी देण्यात आलेल्या या मंत्र्यांबद्दल काय वाटतं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आणखी कोणाला संधी मिळायला हवी होती असं तुम्हाला वाटतं का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.